श्री स्वामी समर्थ। आज तारीख 31 जुलै, श्रावण महिन्यातला पहिला गुरुवार आणि ह्या पहिल्या गुरुवारी पवित्र आणि भक्तिमय वातावरणात आत्ताच आरती संपन्न झालेली आहे। छान पाऊस पण पडायला लागलेला आहे, त्यामुळे अजून वातावरण छान झालंय पावसाळी। पहिला श्रावणी गुरुवार, श्रावण महिन्यामध्ये भक्तीचा, साधनेचा आणि उपासनेचा महिना। श्रावणात निसर्गही हिरवाईने नटलेला असतो। जसे बाहेरचे वातावरण शुद्ध आणि सुंदर होते, तसेच आपल्या मनाची शुद्धीकरण करण्याचा हा काळ असतो। या काळात आपण व्रतवैकल्य, उपास, नामस्मरण आणि सेवा याच्यावर जास्ती भर देतो आणि लक्ष केंद्रित करतो। अशा या पवित्र गुरुवारी ज्यांचा प्रसाद आहे त्यांचा मी थोडक्यात तुम्हाला परिचय करून देते। आज ज्यांचा प्रसाद आहे ते माझे मोठे भाऊ रवींद्र बत्ते यांच्यातर्फे आहे आणि मधल्या एका काळात मी तुम्हाला सगळ्यांना त्यांचा अनुभव सांगितला होता की स्वामी कृपेने आणि दादांनी जसं मार्गदर्शन केलं होतं त्यामुळे त्यांचं जागेचा एक व्यवहार चालू होता, तो सुरळीतपणे पार पडला। तसंच म्हणजे अनेक वेळा त्यांच्या मुलाला US ला जाताना काही प्रॉब्लेम्स येत होते, तर दादांनी भरपूर त्यावेळेस पण मार्गदर्शन करून ते पण त्याचं काम अगदी व्यवस्थित पार पडलं। आणि अनेक अशा आमच्या घरच्या प्रसंगांमध्ये प्रत्येक वेळा दादांचं मौल्य मार्गदर्शन उपयोगी पडून सगळं छान घरात म्हणजे एकदम आनंदी वातावरण निर्माण झालं। मग या आनंदात आपण पण सगळ्यांनी सहभागी व्हावं असं त्यांना वाटलं, म्हणून आज त्यांनी गुरुवारी प्रसाद ठेवलेला आहे। मी दादांना विनंती करते की त्यांचा योग्य तो सत्कार करा। स्वामी समर्थ महाराज की जय। कुटुंबाला सगळ्यांना ओळखतात, तर 1-2 मिनिटं त्यांनी त्यांच्याबद्दल बोलावं असं, कारण का माझा भाऊ आहे, मला कौतुक असणारच। तर तुम्ही एकदा त्यांच्याबद्दल थोडंसं बोलावं असं वाटतंय। श्री स्वामी समर्थ। वैशालीताई, परेश आणि आपला वंडरबॉय विराज, आपण त्यांची सेवा इथं मंदिरामध्ये बघतो। आपल्याला अनुभव आहे का नाही मला माहित नाही, मग त्या परिवारांना मी विचारतो आपल्याला अनुभव आहे का नाही माहित नाही, पण स्वामी भक्ती कशी करावी, स्वामी सेवा कशी करावी आणि इतरांची सेवा कशी करावी ह्याचं एक आदर्श उदाहरण म्हणजे जर बघितलं तर नाडगौडा परिवार। जेवढी शक्य असेल तेवढी सेवा करायची हे त्यांचं ब्रीदवाक्य आहे आणि मला वाटतं हे ब्रीदवाक्य त्यांच्या घराण्यातून आलं असावं, त्यांच्या घरातून बाळकडून मिळालेलं असावं। मते परिवार, मते परिवारांना मी तसं जवळच ओळखतो। असं त्यांचे बंधू, त्यांच्या भगिनी, त्यांच्या वहिनी, ह्या सगळ्या ज्या आहेत ना, प्रत्येक बाबतीत सेवा करी, कुठेही संधी मिळाली तर सेवेची संधी अजिबात सोडत नाहीत। स्वतःहून धावून जाणे हे त्यांच्या रक्तामध्येच गुण आहे। आपल्याला माहिती आहे अतिशय कठीण काळ जो होता, 2 वर्षाचा 2.5 वर्षाचा जो कोरोनाचा काळ होता, कोविड, त्यामध्ये बाहेर जाण्याचं फार अवघड होतं, प्रत्येकाच्या जीवावरच होतं। मी बाहेर गेलो तर मला काय होईल, मी परत सुरक्षित येईन का नाही, अशा परिस्थितीमध्ये हॉस्पिटलमध्ये जाऊन, नायडू हॉस्पिटल त्यांच्या घराजवळ आहे, तिथं जाऊन त्यांची तिथं सेवा करायची। तिथं त्यांचे जे पेशंट एक होते त्यांना रोज जाऊन भेटायचं, त्यांना मदत करायची। इतर कोण तिथं जर हे पेशंट असतील तर त्यांना काय हवं नको ते विचारणं। आता ही गोष्ट बघा, तुम्ही आठवून बघा तो काळ कसा होता। म्हणजे आता फार सोपं वाटते ते, किंवा शेजारी बसलेत, आपण गेलोय, आपल्या शेजारचा एक रुग्ण आहे त्याला चौकशी केली, पण त्यावेळेस कोविड झालाय कोणाला तरी म्हटल्यानंतर लगेच थरकाप, चला दरवाजे खिडक्या बंद करून घ्या, अशी परिस्थिती होती। अशा परिस्थितीत आपली परिस्थिती नसताना सुद्धा हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, दुसऱ्यांना मदत करणं। आपण बघत होता की सद्गुरू दादा महाराज कसं हिंडत होते सगळीकडं, कोणाला गरज आहे त्यावेळेस ते हिंडत होते। अतिशय अवघड परिस्थितीत त्यांनी काम केलेलं आहे। असे हे मते परिवार जो आहे, मते परिवार, नाडगौडा परिवार, मला वारंवार त्याचा उल्लेख करावा लागतो की मते परिवार बरोबर नाडगौडा परिवार, कारण नाडगाव परिवारांना आपण समजवण हा परिवार ओळखतो, आपला स्वामी परिवार। नाडगौडा परिवार जसा आहे तसाच त्यांचा मतेंचा परिवार आहे, सगळेजण एकत्र एकमेकाला धरून आहेत।
जेव्हा त्यांच्या मातोश्रींचं देहावसान झालं, देवाज्ञा झाली, त्यावेळेस आपण बघितलं कसे एकमेकांना सावरून घेत होते. तो प्रसंग तसा अवघड होता. मातेचं छत्र जाणे म्हणजे काय होतं हे बऱ्याच जणांना माहिती आहे. ज्यांची माता गेले त्यांना कळतं. ते छत्र गेल्यानंतर आपण पोरके होतो. ते पोरके होऊ नये म्हणून कसं सांभाळत होते एकमेकाला, तर हे फार बघण्यासारखं, म्हणजे फार आदर्श उदाहरण आहे ते. असे हा परिवार कायम सुखी राहो, त्यांच्यावर सतत कायम अखंडपणे श्री स्वामी अण्णा महाराज, सद्गुरू दादा महाराज, ताई माऊली यांचे अखंड आशीर्वाद असेच राहोत, असे मी ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो. आणि मला इथं वैशाली ताईंनी बोलायची संधी दिली त्याबद्दल मी आभार मानतो. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. धन्यवाद काका. आता 26 जुलैला आपल्या मंदिरातले ज्येष्ठ, फक्त म्हणायला ज्येष्ठ पण आपले तरुण सेवेकरी, अन्नछत्र प्रमुख जोशी काका यांचा वाढदिवस झाला. तर जोशी काकांना मी इथे बोलवते आणि दादांनी त्यांचा सत्कार करावा अशी विनंती करते. जोशी काका. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आज आपल्या इथे पंढरपूरवरनं सौ नीता कुलकर्णी आलेले आहेत, ज्यांचा आवाज फारच सुंदर आहे आणि ते आपल्याला एक स्वामींचं भजन ऐकून दाखवणार आहेत. तरी त्यांना विनंती करते की त्यांनी त्यांची गायन सेवा इथे सादर करावी. श्री स्वामी समर्थ. गुरु परमात्मा परेशु, गुरु परमात्मा परेशु, गुरु परमात्मा परेशु, ऐसा ज्याचा दृढ विश्वासु, ऐसा ज्याचा दृढ विश्वासु, गुरु परमात्मा परेशु, देव जयाचा अंकिला, स्वये संचला त्याचे घरा, देव जयाचा अंकिला, देव जयाचा अंकिला, देव जयाचा अंकिला, स्वये संचला त्याचे घरा, स्वये संचला परेशु, परेशु, गुरु परमात्मा परेशु, गुरु परमात्मा परेशु, एका जनार्दनी गुरुदेव येथे नाही संशय, एका जनार्दनी गुरुदेव, 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 एका जनार्दनी गुरुदेव येथे नाही संशय, एका जनार्दनी गुरुदेव येथे नाही संशय, गुरु परमात्मा परेशु, गुरु परमात्मा परेशु, ऐसा ज्याचा दृढ
दृढ विश्वासु ऐसा ज्याचा दृढ विश्वासु गुरु परमात्मा परेशो गुरु परमात्मा परेशो परेशो परेशो. धन्यवाद ताई, खूपच सुंदर आवाज आणि गायन सेवा खूप छान. सगळे मंत्रमुग्ध झालो आम्ही ऐकून. मी आता दादा महाराजांना विनंती करते की त्यांनी प्रबोधनाद्वारे त्यांचं मार्गदर्शन आपल्या सर्वांना करावे. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. श्री स्वामी समर्थ. आत्ताच वैशाली त्यांनी सांगितलं श्रावण महिना सुरू झाला. श्रावण महिना जरा महिला वर्गांच्या मध्ये जास्ती प्रिय असतो. वेगवेगळे सण येतात, हातावर मेहंदी काढायला मिळते, नवीन नवीन कपडे घालायला मिळतात आणि मुळात माहेरी जायला मिळतं. ज्यांना माहेर नाही त्यांनी इथे यावं. महाराज इथे आहेत, स्वामी हीच आपली माऊली असं समजून इथे यावं. सरळ खुशाल गुरुवारच्या सेवेचा आनंद घ्यावा. माहेर पण इथेच अनुभवावं. पण ज्यांना माहेर येते खूप मनामध्ये असे ते वाट बघत असतात, कधी श्रावण येतोय, कधी माहेरी जायला मिळतात. आता हे पूर्वीच्या काळी झालं, आता हल्ली तसं राहिलं नाही. गावातल्या गावात लग्न होतं, अगदी शेजारीच लग्न होतं, सासर माहेर काय राहत नाही. पण श्रावण महिन्यामध्ये खरोखरीच सगळी सृष्टीत नटलेली असते. एकंदरीत पाऊस, ऊन, पावसाचा खेळ सुरू असतो. आता थोडीशी झलक दाखवली पावसाने, पण आपले भक्त लोक की आपले सेवेकरी पण डगमगले नाहीत. आहे त्या पावसातही चांगली सेवा करत होते. आपल्या भक्त लोकांची काळजी घेतली त्यांनी, त्यांना परत बसायची चांगली व्यवस्था करून दिली. सुरुवातच सणांनीच होती श्रावण महिन्यामध्ये. आता काल परवाच नागपंचमी झाली. परत तसं की आता हल्लीच्या काळामध्ये हळूहळू तो जो पूर्वीचा जो विचार होता तो कमी कमी होत चालेल दिसून येतो. पण आपल्या मंदिरामध्ये मात्र सगळ्या महिला सेवेकरी मुद्दामून अशा सणांचं विशेष करून आयोजन करतात. त्याच्यामध्ये सगळ्या महिलांना एकत्र यायला मिळतं. त्याच्या दुसऱ्या दिवशी कुठला सण असतो माहिती का हो? अंदाज काही आहे का? नागपंचमी झाल्यानंतर सुद्धा एक सण येतो आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये हा तो खूप मोठ्या प्रमाणात साजरा होतो. शिराळ शेठ. आता काय काय जण त्याला शिराळ शेठ म्हणतात. आम्ही जेव्हा लहान होतो तर आम्ही कविरबागेपाशी
मोठी ती शिराळ शेठची म्हणजे श्रीयाळ शेठची मोठी मूर्ती करायचे. औट घटकेचं फक्त त्यांचं राज्य होतं. औट घटका म्हणजे किती, परत प्रश्न आला की औट घटका म्हणजे 3.5 तास. आता साधारण 10 वर्षापूर्वी एक हिंदी सिनेमा येऊन गेला होता, अनिल कपूरचा नायक, कोणी बघितला असेल. त्याच्यामध्ये 1 दिवसाचा मुख्यमंत्री, त्याला सांगितलेलं असं तू 1 दिवसाचा मुख्यमंत्री येऊन दाखव आणि तू काय करशील हे आम्हाला बघायचंय. त्याप्रमाणे तो श्रीयाळ शेठ जे होते, आता ते कोण होते, ते होते सावकार, श्रीमंत, भरपूर श्रीमंत, तेवढेच उदार. साधारण हा 14व्या शतकातली ही गोष्ट घडलेली आहे. त्यावेळेला मुस्लिम राजवट होती, फिरोज शाह नावाचा राजा होता आणि त्या राज्यामध्ये प्रचंड प्रमाणात जवळजवळ 2 ते 2.5 वर्ष, 3 वर्ष असेल, पाऊसच पडला नाही. तिथल्या जनतेचे खूपच हाल व्हायला लागले. आता श्रीयाळ शेठ जे होतं त्यांनी काय विचार केला की ही खरी गोष्ट राजांनी करण्यासारखी आहे. राजांनी काहीतरी व्यवस्था करणं आवश्यक आहे आपल्या जनतेकरता, आपल्या रयतेकरता. राजा करत नाही तर ठीक आहे, मी तरी पुढाकार घेतो. आता कसं होतं, समोरचा मनुष्य जर का काही करत असेल करू दे त्याला, नसेल करत तरी जाऊ दे, मरू दे. आत्ताची ही वृत्ती खूप वाढली. तसं नाही. त्या श्रीयाळ शेठनी काय केलं, स्वतःची सगळी संपत्ती जरी खर्च झाली तरी हरकत नाही, बाहेरच्या राज्यातनं त्यांनी धान्य मागवलं. पूर्वी बैलगाड्या होत्या किंवा घोडागाडीतनं असं भरपूर पोतीच्या पोती धान्य तिथे त्या राज्यामध्ये आलं. ते धान्य सगळ्या गोरगरिबांना, सगळ्याच जनतेला, तेव्हा कोणाकडे नव्हतंच काही, दुष्काळच होता 2-2.5 वर्ष, सगळ्यांना ते समप्रमाणात धान्य वाटलं. आणखीन कमी पडत असेल आणखीन मागवू म्हणले. काही काळजी करू नका, जेवढी माझी संपत्ती शेवटच्या पैशापर्यंत, आता त्या काळी कुठलं चलन असेल तोपर्यंत मी सगळं इथं लुटून द्यायला तयार आहे. कुणी काही काळजी करू नका. ज्याला रोख पैसे हवे त्याला मी रोख पैसे मदत करतो. ज्यांना काही धान्य स्वरूपात हवं असेल त्यांना धान्य स्वरूपात तयार अन्नदान जे म्हणतो आपण, त्यावर सुद्धा अन्नदानाचे त्यांनी मोठमोठे लंगर असतात, भटारखाने तसे ते उघडले. प्रत्येकाला येईल त्याला तिथे भरपूर जेवण, पोट भरसोपर्यंत तिथे त्याला मिळायचं. आणि अशा रीतीने जवळजवळ 2-2.5 महिने त्यांनी ते सगळं सुरू ठेवलं. ही गोष्ट त्या राजाला समजली, जो फिरोज शाह जो होता बहामनी राजा, त्याला ती गोष्ट समजली. त्यांनी त्या श्रीयाळ शेठला दरबारामध्ये बोलवलं. दरबारामध्ये बोलवल्यानंतर पहिल्यांदा थोडीशी मनामध्ये भीती येते की राजाने बोलवलंय, कशा करता बोलवलं असेल, राजा नाराज झाला असेल का, रागावला असेल का. पहिल्यांदा मनात आपली तिथंच चूक चुकते की मोठ्या जेव्हा साहेब बोलवतात तर साहेब कशा करता बोलवतायत, पहिलं मनामध्ये आपलं येतं. पहिली थोडीशी भीती वाटते. आतमध्ये गेलो की त्या समजलं काही नाही गोष्ट अशी की मग आपण हसत हसत बाहेर येतो. पण जाताना पहिलं थोडीशी धाकधूक होतीच मनामध्ये. साहेबांनी बोलवलंय म्हणलं, तसं राजाकडनं बोलवून आलं म्हटल्यानंतर श्रीयाळ शेठ जातात दरबारामध्ये, वाकून मुजरावरे करतात. सारण बघतात बादशाचा चेहरा आनंदी दिसतोय, म्हणजे बहुतेक काही शिक्षा होण्याचं काही कारण नाही, आपल्याला काळजीचं काही कारण नाहीये. तो राजा खूप खुश असतो. त्याला सांगतो, श्रीयाळ शेठ तुम्ही जे कार्य केलेलं आहे खूपच कौतुकास्पद आहे. तर आता थोडंसं धाडस करून श्रीयाळ शेठ म्हणतात की बाबा महाराज, हे खरं तर आपलं कर्तव्य होतं, आपण आपल्या प्रजेला सुखी ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे पहिलं. पण तुमच्या जो काही दैनंदिन कारभार असेल त्याच्यामध्ये मी कुठेही दखल देत नाहीये. मी हा स्वखर्चाने उपक्रम सुरू केला, तुमची परवानगी घ्यायला हवी होती पण घेतली नाही, वेळच अशी होती, तरी पण आता मला माफ करा. तर ते म्हणतात, अरे माफी कसली मागता म्हणतात तुम्ही तर एखाद्या बक्षिसाकरता तुम्ही हकदार आहात, मागा, तुम्हाला काय हवं ते मागा म्हणतात. अशा वेळेला श्रीयाळ शेठ म्हणतो की आता ही संधी आहे, जर का राजाच्या हातून काही गोष्टी घडत नसतील तर आपण त्या गोष्टी कराव्यात. तो म्हणतो मला फक्त तुमचं राज्य द्या, औट घटकेसाठी 3.5 तासाकरता तुमचं राज्य मला द्या. सगळे दरबारी लोक चकित होतात, बघतात आता राजा काय निर्णय देतो, त्याच्याकडे सगळ्यांचे नजरा लागलेले असतात. राजा सांगतो दिलं.
3.5 तासाकरता उद्या तू ये, तुझ्या वेळेला तू सांग, त्या वेळेला येऊन इथं सिंहासनावर बस. तो म्हणतो ठीक आहे, मी बसीन. पण त्या काळामध्ये जे निर्णय घेतले जातील त्याला तुम्ही बदलायचं नाही. आणखीन एक त्यांच्याकडनं कबुली करून घेतात. राजा त्यालाही परवानगी देतो. 3.5 तासामध्ये तो जेवढे महत्वाचे निर्णय जेवढं शक्य असेल भराभर निर्णय, आणि सगळे त्या जनतेच्या हिताचे निर्णय असतात, ते सगळे त्याला राजा सगळ्याला मंजुरी देतो. आणि ह्या कारणाकरता म्हणून आपल्या पुण्यामध्ये किंवा बऱ्याचशा शहरांमधनं जो नागपंचमीचा दुसरा दिवस जो होता, षष्ठी, त्या दिवशी हे सगळं घडलं. त्या दिवशी त्यांनी हे सगळे निर्णय घेतले म्हणून ती त्यांच्या नावाने शिर्याळ शेठ किंवा शिराळ शेठ या नावाने ती षष्ठी सगळीकडे आपण जोरात उत्सव साजरा होतो. मला वाटतं आपलं समीर राहतो रास्तापेठेमध्ये, त्यांच्याकडं त्या दिवशी सगळ्यात मोठा आपला पुण्यातला उत्सव तिथे होतो. पुण्याजवळ आपलं इंदापूर गाव आहे, तिथे तर आणखीन वेगळ्या पद्धतीने खूप मोठा, जवळ 10 फूट त्यांचा तो पुतळा उभा करतात शिराळ शेठचा. आणि त्यांच्या पोटामध्ये असं काहीतरी वस्तू ठेवलेली असते की कायम तो धूर येत राहतो. त्या मूर्तीच्या, त्या पुतळ्याच्या पोटातनं धूर येत असतो. आणि जवळ 5-1 तास ती मिरवणूक चालते. आणि मग ती गावाच्या बाहेर तो पुतळा नदीमध्ये विसर्जन करतात. ते हे सगळं कधी घडतं? नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी. नागपंचमीला तर आपण बघितलं असेल, आता हल्ली येत नाहीत, मला वाटतं गारुडी हल्ली येत नाहीत बहुतेक. पूर्वीचे जे गारुडी यायचे, नागाचा खेळ करून दाखवा, आता बंदी येते. आता ही बऱ्याचशा लोकांना गोष्ट माहिती आहे की नागाला दूध पाडणे किंवा लहाय खायला घालायचे वगैरे अशा. पण आता मध्ये नुकतीच एक नवीन मला माहिती अशी समजली की नागपंचमी हा त्या नागाशी संबंधित सण नाहीच आहे. तो सण आहे उत्तर भारतामध्ये, म्हणजे भारताच्या वरच्या भागातले जी 5 राज्य होती ती नागवंशीय राजांची ती राज्य होती. त्यातले 5 नाग महत्वाचे कुठले की अनंत, वासुकी, तक्षक, मला वाटतं आणखीन एक कर्कोटक आणि ऐरावत, असे ते 5 नागवंशीय ते राजे होते. अनंत राजाचं जे राज्य होतं ते काश्मीरमध्ये, आता जो अनंतनाग जो म्हणतो भाग, तो भाग होता. त्याच्या पुढचा भाग होता तो वासुकीकडे होता. त्याच्या पुढचा भाग होता तो तक्षकाकडे होता. जर का कोणाला आठवत असेल, तक्षशिला विद्यापीठ प्राचीन काळात आपल्या हिंदूंच्या धर्मग्रंथांमध्ये आढळतं. तक्षशिला विद्यापीठ म्हणून फार प्राचीन, तेवढं प्रसिद्ध विद्यापीठ होतं ते. आणि शेवटचा भाग होता तो ऐरावत. तो सारण म्हणजे हा संपूर्ण भाग जो आहे पंजाब प्रांत त्या काळातला, जो आता पाकिस्तानमध्ये आहे, तिथपासून इकडे कलकत्त्यापर्यंत आणि वरती काश्मीरपर्यंत, असे हे 5 राजांचं राज्य मिळून ही पंचमी. आणि त्यांनी जसं आपण रामराज्य म्हणतो अशा 5 राजांनी ती त्यांची राज्य सांभाळलेली होती. त्यांच्या प्रित्यर्थ ही पंचमी साजरी करायची पद्धत अजूनही आहे त्यांच्याकडं. कालांतराने काय झालं, थोडासा त्याच्यामध्ये गैरसमज, अंधश्रद्धा, काही काल्पनिक कथा त्याच्यात भर घालत शेवटी आता आपण असं आलो की नागपंचमी म्हणलं की नागच फक्त, त्याला एकदा दूध पाजायचं, लाय खायला लागलं की संपलं. त्या अजूनही त्या वरच्या भागातली लोक त्यांच्या घरामध्ये त्या 5 राजांची पूजा करतात. त्यांची वंशज अजूनही आहेत. रितसर त्यांची पूजा होती. घरांवर तशी चित्र काढली जातात 5 नागांची. ही पूजा किंवा हा जो नागपंचमीचा सण आपल्या डोळ्यापुढे पहिले येतं का की तो नाग त्याचा टोपलीत जो बसलेला आहे, वेटोळे घालून जो नाग बसला पहिला आपल्या ते डोळ्यापुढे येतं नागपंचमी म्हणलं की. आता थोडस आध्यात्मिक गोष्टीकडे येतो. थोडं आपल्या डोळ्यापुढे जर का आणलं, नाग बसलेला आहे, तो वेटोळे किती असतात त्याचे, ते 3.5 वेटोळे असतात. आणि मग असं होतं की तो नाग जो बसलेला आहे तो कुंडलिनी मारून नाग बसलेला आहे. कुंडलिनी एखाद्या ग्रहामध्ये जर का पत्रिकेचा कोणाचा असेल अभ्यास किंवा असं म्हणतात लोक की अमुक अमुक ग्रहामध्ये तो कुंडलिनी मारून बसलेला आहे. कालसर्पयोग ह्याचं खूप उत्तम उदाहरण येते. कुंडलिनी मारून बसणं आता परत थोडस सविस्तर सांगत जातो. प्रत्येक माणसाच्या शरीरामध्ये कुंडलिनी असती. कुंडलिनी जागृती हल्ली आपण ऐकलं असेल, इतके इतके पैसे, इतके इतके फी, अमुक अमुक भरा, कुंडलिनी जागृत करून देतो. ते कुठंच शक्य नसतं, कारण ती गोष्ट इतकी अवघड आहे कुंडलिनी जागृत करणं
की मोठमोठ्या साधूंना किंवा मोठमोठ्या महात्मांना किंवा मोठमोठ्या आध्यात्मिक मार्गामध्ये आध्यात्मिक क्षेत्रामध्ये अधिकारी असणाऱ्या लोकांनाही ते जमत नाही. कुंडलीने अशी जागृत करून देणं म्हणजे एखादं गोष्ट काही आणून दिली ही अमुक अमुक कर की झालं असं नाही येते. ती जागृत करायला हजारो वर्षाची साधना त्याच्यात लागती. आणि परत पूर्वजन्मीचं जर का सुकृत असेल, योग्य जर का आपल्याला गुरु मिळाला तर तो ते करून देऊ शकतो. आता कुंडलिनी आणि ती कुठं असते आणि ती कशी जागृत होती, एक साधं आपलं फक्त आपण उदाहरण घेऊ की कुंड म्हणजे एखादा होमकुंड म्हणा, अग्निकुंड म्हणा, तसं ते प्रत्येकाच्या आपल्या शरीरामध्ये असतंच. तिथं कुंड म्हणजे काय? अग्नीचा प्रवाह, ऊर्जेचा प्रवाह जागृत करणारा किंवा वाहून नेणारा ती वाहिनी. एक सोपं उदाहरण जर का आपण बघितलं असेल, आपल्याकडे गॅस असतो बघा, गॅस सिलेंडर, त्याच्यात तो भरलेला आहे, अग्नी भरलेला आहे, ऊर्जा भरलेली. ती जी नळी वाहून नेती तो सिलेंडर मधनं गॅस, ती वाहिनी. गॅसचा बर्नर जो आहे तो कुंड. पण हे सगळं नियंत्रित कोण करतं? गॅसचं बटन नियंत्रित करत असतं. आपल्या अंगातली जी ऊर्जा आहे ती नियंत्रित कोण करत असतं? आपल्या शुभंकरोतीमध्ये आहे बघा, कानी कुंडल मोतीहार. कानी कुंडल, आपले जे कान आहेत, या कानाला खूप महत्व आहे आपल्या आध्यात्मिक साधनेमध्ये. कुंडलिनी जागृती करता एक सहज सोपा उपाय करून बघा. आपण जेव्हा जप साधा करतो ना, दोन्ही कानांवर असे हात ठेवा. शांत एक मिनिट जरी शांत बसलात तरी आपल्या अंगातला प्रवाह जो आहे, जी ऊर्जा आहे, जे अग्नीचं चलन जे आहे ते आपल्याला जाणवतं. ते आपण कधी असं ऐकलं का, शिक्षा करताना शिक्षक बघा आपल्याला सांगायचे कान पकड किंवा कान पिळी. हे जे आपल्या पूर्वजांनी जे आपल्याला सांगितलेलं आहे त्याच्या मागे ही काही कारण आहेत. आपण स्वतः करून बघा. दोन्ही कान जर का जोरात ओढले तर आपल्या इथे पाठीमागं दुखतं. मग का दुखतं? तिथंच का दुखतं? जी कोणी साधक आहेत त्यांना माहिती असेल की मूलाधार चक्र जे आहे आपलं तिथं, ते मूलाधार चक्र तिथे जागृत होतं. मग ते जागृत कधी होतं? आपल्या लहानपणीच होतं. बाळ लहान असताना कान टोचतात. बाकी कुठला अवयवाला काही करतात का? नाही करत. कानाला टोचतात ते, की ते मूलाधार चक्र तिथे ते जागृत झालेलं असतं. आता त्या चक्रातनं ती कुंडलिनी उचलायची आपल्याला. ती कुंडलिनी सुद्धा कशी आपल्याकडं त्या मूलाधार चक्रात बसलेली आहे, ती 3.5 वेटोळे मारूनच बसलेली आहे तिथं. चंद्र किरणांचा किंवा चंद्राचा जो रंग आहे त्याप्रमाणे रुपेरी रंगाची ती कुंडली, तिला जागृत करायचं असेल तर आपले कान, आपले टोचलेले, पुरुष पण कान टोचायचे, बाळी घालायचे बघा. स्त्रिया तर घालतातच. स्त्रिया त्या बांगड्या दाखवण्याच्या पहिलं कानातलं बघा म्हणतात. कोणालाही बघा तुम्ही, कधी 2 स्त्रिया एकत्र आल्या तर पहिलं कानात लक्ष जातं. बांगडी नाही दाखवणार ती. इतकं कानाचं ते महत्व आहे. आणि कान जेव्हा टोचलेले असतात, सगळ्यांचेच असतील बघा, प्रत्येक पुरुषाचे, प्रत्येक महिलेचे कान टोचलेले आहेतच. ती कुंडलिनी जागृत करण्याकरता कानापाशी आपल्या, म्हणजे जो बटन जे आहे आपलं, तर इथं कानापाशी ही जी पाळी जी आपली, ते आपलं बटन आहे. आपली ऊर्जा तिथली शरीरातली नियंत्रित करायची असेल, तर आपल्याला साधनेला बसायचं असेल, जप करायचा असेल, तर एक सुरुवातीचा 1 मिनिट, अर्धा मिनिट कानांवर दोन्ही आपले हात ठेवा. थोडंसं आपल्या पाळीला खाली असं ओढायचं, जेवढं आपल्याला शक्य होईल तेवढं जोरात ओढायचं आणि मग जपाला सुरुवात करा. बघा आपलं एकाग्र होते की नाही, आपलं मन, आपलं ध्यान लागतं की नाही बघा त्याच्यामध्ये. ती कुंडलिनी शक्ती जागृत झाली एकदा की मनुष्य भूत भविष्य जे काय सांगू शकेल ते सांगू शकतो. पण त्याच्यामध्ये धोका असा आहे, ती कुंडलिनी आपल्याला तिथून उठवायची असते ते जागेवरून, आणि मग आपल्या शरीरातली जी चक्र आहेत ती पार करत करत आपल्या सहस्त्र चक्राशी ते मिळवायचं असतं तिला. म्हणजे जीवाशिवाची जी आपण म्हणतो गाठ पडली, म्हणजे मी आणि परमात्मा एकच झालो असं जे म्हणतो आपण, ते त्यावेळेला होतं. पण कुंडलिनी जागृत करून ती जर का वर चढवायची असेल, त्याच्यामध्ये धोके असे असतात. जो मार्ग आहे कुंडलिनीचा तो अगदी सावकाश सुरू असतो. साधनेने ते आपल्याला वर न्यायचं. ती जर का इकडं कुठं वळली, समजा कानाच्या बाजूला वळली तर आपल्याला बहिरेपणा येऊ शकतो. डोळ्याच्या बाजूला वळली तर आपण आंधळे होऊ शकतो.
त्याच्यामुळे योग्य जर का गुरु असतील तर ते बरोबर ते कुंडलिनी जागृतीचं कार्य करतात. आपल्याकडनं तेवढी साधना फक्त व्हायला पाहिजे. आणि ह्या काळामध्ये मला वाटतं इतकी अवघड गोष्ट करायला आपल्याला नक्कीच हिमालयातच जावं लागेल. आपण घरगुती माणसं आहोत, प्रापंचिक आहोत, त्यामुळे ह्या जास्ती कुठल्या खोलात न पडता फक्त विषय निघाला होता सापावरून किंवा नागावरून तो कसा बसतो, त्याला कुंडलिनी मारून बसणं का म्हणतात. तो ज्या ग्रहात बसला त्याची ऊर्जा कुठं असते, सापाची ऊर्जा असते त्या बेटोळ्यामध्येच ऊर्जा असते. त्याचं पहिलं जर का बघितलं असेल, टोपलीची झाकण उघडल्यानंतर त्याचा फडा असा खालीच फणा जो असतो तो खाली असतो. तो गारुडी काय करतो, त्या बेटोळ्यावरती सापट मारतो, त्याबरोबर तो फणा उभारतो. तसं आहे ते प्रत्येकाची ऊर्जा आहे ना, तिथं ती आपल्या ती कुंडलिनीची जी आहे जागा मूलाधार चक्रात, तिथं ती ऊर्जा आहे. त्याला जर का आपण सापट मारायची असेल तर कानाला ओढलं पाहिजे, म्हणून कानाचं महत्व आहे त्याच्यात. पण जास्ती कुठेही खोलात न जाता सहज सुलभ जी साधना आहे ती आपण इथे मंदिरात नेहमी सांगत असतो. फक्त आत्ता माहिती निघाली, नवीन माहिती वाचायला मिळाली, ती आपल्या सगळ्यांच्या पुढं मांडावी असा त्याच्यामध्ये विचार होता. त्याप्रमाणे नागपंचमी हा परत असं की साधं सुद्धा सण नसून त्याच्या मागे पण काहीतरी मोठी गोष्ट आहे. जसं नाग किंवा साप आठवलं की आपल्याला आपली कुंडलिनी पण आठवायला पाहिजे. शिर्याशेठ म्हणलं की त्यांनी काय केलेलं कार्य आहे ते पण आपल्याला आठवायला पाहिजे. त्याच्याकरता ह्या गुरुवारी इथं माहिती सांगायचा प्रयत्न केला. जास्ती गंभीर न होता सगळ्यांनी आपण आता पुढचा पालखीचा आनंद घेऊ सगळ्यांनी. आणि पालखीचा सोहळा संपल्यानंतर महाप्रसादाची सोय इथं करण्यात आलेली आहे. आपण एकदा स्वामींचा जय जयकार करू. जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ अण्णा महाराज की जय. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 दिगंबरा दिगंबरा